मागील 15 वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका चालक अहोरात्र सेवा देत असून महाराष्ट्र शासनाने अनेक रुग्णवाहिका चालकांना नोकरीत समायोजन केले नाही व मागील 3 महिन्याचे मानधन सुद्धा दिले नाही आणि त्याचमुळे जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी काम बंद आंदोलन स्वीकारले असून तत्काळ मानधन व कंत्राटी चालकांना नोकरीत समायोजन करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास वैनगंगा नदी येथे येत्या 26 तारखेला जलसमाधी आंदोलन घेणार असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। मी महेंद्र मेश्राम, कंत्राटी वाहन चालक 102 रुग्णवाहिका। आमची मागणी ही आहे की आम्ही आरोग्य विभागामध्ये काम करत आहोत। मागील 3 महिन्यापासून आमचे पगार थकलेले आहेत, आमचे जनजीवन विस्कळीत झालेले आहेत, त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे। म्हणून आम्ही जलसमाधी 24 तारखेला घेण्याचा आयोजन केलेलं आहे। तरीसुद्धा आमचे येत्या 25 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही आणि आमच्या सरळ सेवेमध्ये समावेश झाला नाही तर आम्ही जलसमाधी वैनगंगा नदीवरती घेणार आहोत। माझं नाव जितेंद्र मूलचंद डोंगरे आहे। मी नवजीवन रुग्णवाहिका वाहन चालक संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे आणि मी 2005 पासून NRHमध्ये कार्यरत आहोत। पण आम्ही कित्येकदा आंदोलन छेडला पण सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आज आमच्या 3 महिन्यापासून पेमेंट झालेला नाही आहे। आम्ही वारंवार DHO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना वारंवार यांच्या चर्चा करून हे आमच्या कोणतीच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। त्यासाठी आम्ही येत्या 25 तारखेला जर आमचा पेमेंट नाही झाला व आमचा समायोजन झाला नाही तर आम्ही 26 तारखेला वैनगंगा नदीत भंडारा येथे आम्ही जलसमाधी घेणार आहोत।